डोली सजा के रखी हुई है, ठीक है। अभी डॉली को क्या करना है ये डॉली ने डिसाइड करना है, क्या वो मैके जाना चाहती है या ससुराल रहना चाहती है। या निवडणुकीच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा विषय जो पुढे येणार आहे तो नेतृत्व गुणाचा येणार आहे। त्यामुळे हा मतदारसंघ क्षमताहीन लोकांच्या हातात जाणं हे पुत्र म्हणून मला शोभत नाही आणि म्हणून अंतरात्म्यातून आवाज आला की हे थांबवायला पाहिजे। कन्नड विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवत असलेले अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव गावखेड्यात फिरतायत आणि दुपारच्या वेळी एका वस्तीवरती ते थांबलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। खूप मोठा मतदारसंघ आहे, गावखेडे खूप आहेत, तांडे खूप आहेत, मग कसं नियोजन करता प्रचाराचं? एकतर हा मतदारसंघ पारंपरिक आमचा कुटुंबाचा मतदारसंघ आहे। वडील येथे 3 वेळेला आमदार होते, आई 1 वेळेला होती, मीही 2 वेळेला होतो। दुसरी गोष्ट अशी आहे की अर्थात त्यामुळे संबंध आहेत, संपर्क आहेत, मंडळी ओळखीचे आहेत। दुसरी गोष्ट अशी आहे की गेल्या लोकसभेपासून मी एक जुनी परंपरा जी कधी माझ्याकडं राहून गेली होती कधी काळी ती अंमलात आणली आणि ती म्हणजे की मी डोर टू डोर गेलो, घर परत मतदारसंघामध्ये मी जाऊन भेटी घेतल्या, आशीर्वाद घेतले, जुन्या जमान्यात काही चुका झाल्या असतील त्याची क्षमा देखील मागितली आणि साधारण 5 महिने मी फील्डवरच आहे। आता जे चाललंय ते फक्त एक निवडणुकीचं जे याला आपण म्हणू शकतो की औपचारिकता की जाणे आणि भाषण करणे ते मी इथे करतोय। त्यामुळे बऱ्यापैकी सगळं आता झालंय आणि औपचारिकता पूर्ण करण्याची कारवाई सध्या सुरू आहे असं म्हटलं तरी हरकत नाही। हा मतदारसंघ चर्चेत आहे, साहजिक तुम्हाला माहित आहे की का चर्चेत आहे किंवा महाराष्ट्रामध्ये का चर्चा केली या मतदारसंघाची? तुम्ही आणि तुमच्या पत्नी एकमेकांच्या विरोधात उभा आहात। हो, दुर्दैवी आहे पण स्वातंत्र्य आहे ज्याला त्याला आणि निश्चित स्वरूपाने आपलं स्वातंत्र्य आजमावण्याचे अधिकार आहेत। घरगुती कलह आहेत, मध्यंतरीच्या काळामध्ये बरंच काही घडलंय आणि बरंच काही पाणी वाहूनही गेलंय। आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक होती आहे। मला असं वाटतं की या निवडणुकीच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा विषय जो पुढे येणार आहे तो नेतृत्व गुणाचा येणार आहे आणि निश्चित स्वरूपाने ज्याच्यामध्ये नेतृत्व गुण असतील त्याला लोक पसंती देतील असं मला वाटतं। बरं, कधी काळी तुमच्यासाठी मतं मागणाऱ्या तुमच्या पत्नी स्वतःसाठी मतं मागतात? हा त्यांचा तो अधिकार आहे, लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे आणि तो त्यांचा अधिकार वापरतायत, मला त्याचं समाधान आहे। फक्त याच्यामध्ये जसं मी मगाशी म्हटलं की दुर्दैवी एवढंच वाटतं की नेतृत्व गुणाच्या संबंधात असलेला जो एक निर्विवाद ज्याला आपण म्हणतो की क्रायटेरिया असतो एखादी निवडणूक का लढावी या संदर्भातला, तर त्याच्यामध्ये त्यांनी थोडंसं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता होती की या मतदारसंघातला अधिकचा न्याय कोण देऊ शकतं। तो त्यांनी विचार केला नाही आणि त्या उतरल्या। तर ठीक आहे, माझं काही म्हणणं नाही, लेट्स सी व्हॉट हॅपन्स। कठीण होतं टीका करणं? कठीण होतं टीका करणं म्हणण्यापेक्षा टीका का करावी, कारण मुळात एक तर तो त्यांचा अधिकार आहे। दुसरी गोष्ट याच्यात टीका करत असताना सुद्धा जर टीकाही करायची झाली की राजकीय प्रतिस्पर्धी आहेत, विरोधक आहेत, या अनुषंगाने टीका करण्याच्या संबंधातला जरी विषय असेल तरी मुळात पुन्हा तिथं मी येतो की नेतृत्व गुणाच्या संबंधातला जो प्रायमरी फॅक्टर आहे, येतंय का तुम्हाला ते चालवता पद? तुम्ही पद मागणं हे असंवैधानिक नाही आहे, ते संवैधानिक आहे, पण ते तुम्हाला पद चालवता येतं का नाही, ती क्षमता तुमच्यामध्ये आहे किंवा नाही, या संबंधातला तो विषय घेणं आवश्यक आहे आणि तो विषय घेतलाही जातो। बरं, असं आहे की कधी वाटलं होतं की अशी तुम्ही मागे बोलताना असं म्हटलं होतं की आता हे धर्मयुद्ध आहे? प्रश्नच नाही, कारण की ज्यावेळेला हे युद्ध आता सुरू झालेलं आहे, जसं अनौपचारिकरित्या मगाशी कॅमेरा बंद होतो त्यावेळेला आपण बोलत होतो की स्वकीयांच्या विरुद्धचं युद्ध, तर हेही एक प्रकारचं स्वकीयांच्या विरोधातच युद्ध आहे। आता या युद्धामध्ये धर्म काय आहे, तर धर्म तो आहे की तुमच्यामध्ये ती क्षमता आहे का की तुम्ही त्या पदाला न्याय देऊ शकता जे पद तुम्ही मागताय। आता ते न्याय देण्याच्या संबंधातली क्षमता आहे किंवा नाही याचा तपास न करता मला ते पद हवं आहे, अशा पद्धतीची भूमिका ज्यावेळेला येते त्याला धर्म हे सांगतो की धर्माचा विजय होईल, सत्याचा विजय होईल,
बघ कशाचा विजय होईल, तर क्षमतेचा विजय होईल. कारण की जनतेचा एकंदरीतच सगळा जो काही वर्तमान काळ असतो किंवा भविष्य काळ असतो येणारा, हा सर्वतोपरी त्या निवडून येणाऱ्या त्याच्या लोकप्रतिनिधीवर असतो. त्यामुळे धर्म त्याचा साथ देईल ज्याच्यामध्ये क्षमता आहे, असं मला वाटतं. एक प्रश्न त्यांना विचारला, तोच तुम्हाला विचारतो की महाभारतातला प्रसंग आहे, स्वकीय ज्यावेळेस उभे राहतात त्यावेळेस श्रीकृष्णाला सांगावं लागतं की हे युद्ध आहे आणि तुला स्वकीय जरी असले तरी युद्ध करावंच लागेल. तर तुमच्या मते तुमचा श्रीकृष्ण कोण आहे, जो तुम्हाला सांगतोय? माझी अंतरात्मा सांगते की हे मी केलं पाहिजे. कारण मी नाही केलं तर क्षमता नसलेले लोक निवडून येतील आणि भट्ट्या बोळ्या मतदारसंघाचा होईल. हा अत्यंत कष्टाने बांधलेला मतदारसंघ आहे आणि तो रायभान जाधव आणि तेजस्विनी जाधव यांनी आपल्या कार्यकाळामध्ये अक्षरशः रक्ताचं पाणी करून तयार केलेला मतदारसंघ आहे. त्यामुळे हा मतदारसंघ क्षमताहीन लोकांच्या हातात जाणं हे पुत्र म्हणून मला शोभत नाही. आणि म्हणून अंतरात्म्यातून आवाज आला की हे थांबवायला पाहिजे. आणि कुठेतरी क्षमताहीन कोण? मला नाही वाटत की हे जे काही उमेदवार आता आहेत, बघ त्या माझ्या पत्नी असो किंवा इतर प्रतिस्पर्धी उमेदवार असो, यांच्या गेल्या 5 वर्षाच्या अर्थात तुम्हाला हेही माहिती आहे की मी आणि माझी पत्नी 5 वर्षापासून आता विभक्त आहोत. त्यामुळे त्यांच्या राजकीय आकांक्षा अभिलाषा या सातत्याने पुढे येत असताना ज्यावेळेला अशा काही परिस्थितीतून त्या गेल्या, ज्यावेळेला त्यांच्या नेतृत्व गुणांचं त्यांना संपन्नता प्रदर्शित करता आली असती, तिकडे मला त्यांची ती दिसली नाही. त्याचबरोबर जे उभाटा गटाचे उमेदवार आहेत त्यांची सुद्धा ज्यावेळेला परिस्थिती तयार होते की यांनी आता नेतृत्व गुण दाखवावेत, तिथंही त्यांचे नेतृत्व गुण मला दिसले नाहीत. विशेषतः करून मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये इथे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालं होतं, अशा वेळेला यांचे नेतृत्व गुण कमी पडतात आणि तिथे ते प्रदर्शित होते. त्याचबरोबर अनेक वेळेला विजेचे प्रश्न निर्माण झालेत, त्याही वेळेला नेतृत्व गुण कमी पडतात. अभ्यास एक विषय आहे आणि नेतृत्व गुण एक विषय. मी हे समजू शकतो की अभ्यास कमी पडतो किंवा त्याच्यातला असलेला अनुभव कमी पडतो, मात्र नेतृत्व गुण एक विषय असा आहे जो वेगळा आहे, ते दिसलं पाहिजे होतं. लोकांनी का निवडून द्यावं तुम्हाला? माझ्याकडे अभ्यास आहे आणि माझ्याकडे इमानदारी आहे. नुसताच अभ्यास आहे आणि इमानदारी नाही, घातक आहे. अभ्यास नाही आहे, इमानदारी आहे, घातक आहे. अभ्यास पण पाहिजे, इमानदारी पण पाहिजे. मला असं वाटतं की माझ्याकडे दोन्ही आहे. एक प्रश्न, तुमचं चिन्ह डोली आहे, त्या डोलीमध्ये ज्या बसून आल्या खरं तर त्या तुमच्या समोर आहेत, आता कुणाला तुम्ही? माझं त्यांना म्हणणं आहे तुमच्या माध्यमातून, आमच्या काही मुलांनी मित्रमंडळी, आता मित्रमंडळी म्हणजे मित्रमंडळी, ते मित्रांची खेचतात म्हणजे खेचतात. त्यांनी माझी खूप खेचली. त्याच्यात एक गाणं त्यांनी तयार केलं, डोली सजा के रखना मेहंदी लगा के रखना, असं काहीतरी त्यांनी एक गाणं बसवलं त्याच्यावरती. तर मी त्याच्यामध्ये एका ठिकाणी असंच तुम्हाला पत्रकारांकडून त्याला मी तेच मी या ठिकाणी पुनरुच्चार करतो. तर डोली सजा के रखी हुई है, ठीक है, अभी डॉली को क्या करना है ये डॉली ने डिसाइड करना है. क्या वो मैके जाना चाहती है या ससुराल रहना चाहती है. थँक्यू. हे होते हर्षवर्धन जाधव. आणि कशामुळं ही मतदारसंघ इंटरेस्टिंग आहे हे शेवटचं उत्तरातनं आपल्या लक्षात आलं असेल. आणि खरं तर जनता ठरवणार आहे डोली की धनुष्यबाण. मात्र रंगतदार लढत आहे आणि याची चर्चा महाराष्ट्रभर आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, कन्नड, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.